नमस्कार, सर्वांचं स्वागत असो. RRB NTPC ची एक्झाम त्याचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. त्याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकला होता. तर आता फक्त सिटी इंटिमेशन असं एक स्लिप तुम्हाला भेटत आहे. त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुमची ट्रॅव्हलिंग फ्री असणार आहे जर रेल्वेने गेले तर. म्हणजे खूप जणांना दूर दूर घरापासून 1 तास 2 तास 5 तास अशापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं सेंटर आलेलं आहे. मला माहित आहे की तुम्ही सेंटर 3 चूज केले असणार, परंतु त्यामध्ये सुद्धा 3च्या व्यतिरिक्त तुम्हाला 4थंच असं दूरचं सेंटर दिलं. तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला फ्री ट्रॅव्हल आहे रेल्वे डिपार्टमेंट कडून. जाणं येणं दोन्ही फ्री. हा, राहण्याचं ते व्यवस्था नाही करत रेल्वे डिपार्टमेंट, पण ऍटलिस्ट ट्रॅव्हलिंग फ्री केली आहे. हे खूप एक चांगली गोष्ट आहे. पण ते एक्झॅक्टली कुठं बघायचं असतं, त्याच्याकरता कंडिशन्स कोणकोणते आहे ते आपण बघूया. 5 जून पासून रेल्वेची एक्झाम सुरू होत आहे. RRB NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणून ओळखली जाते. हे बघा, आता ओरिजिनल माझ्याकडे हे सर्टिफिकेट दिसतंय, तुम्हाला दिसतंय ओरिजिनल? ठीक आहे. आता मी हे थोडंसं म्हणजे एक आपल्या स्टुडंटचं आहे तर ते थोडं ब्लॅक केलंय मी प्रायव्हसी म्हणून. तर असा ओरिजिनल सिटी इंटिमेशन आहे. हे ओरिजिनल नाही आहे ऍक्च्युली. सपोज याच्यात तुमची डेट आली 9 तारीख 8 तारीख 11 तारीख वेगवेगळे शिफ्ट आहे, तर त्याच्यात 2 ते 3 दिवसापूर्वी ओरिजिनल हॉल तिकीट येणार. आता फक्त सिटी मेन्शन केलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं ट्रॅव्हलिंगचा प्लॅन करू शकतात. तर याच्यामध्ये इथं आणि या इथं बघा, फ्री ट्रॅव्हल अथॉरिटी हे तुम्हाला मोठं करून दाखवतोय. जर दिसत नसेल तर बघा, आता मोठं दिसतंय. फ्री ट्रॅव्हल अथॉरिटी फॉर SC आणि ST. फक्त SC आणि ST या 2च कॅटेगरीतल्या मुलांना हे ट्रॅव्हलिंग फ्री असणार आहे. ओपन कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरी किंवा NT वगैरे असं असेल तर तुम्हाला फ्री नाही आहे. परंतु जे कोणी SC ST आहे त्यांना हे माहित पाहिजे, नंतर असं नको व्हायला की यार हमको तो फ्री में था, हम उगचीच तिकीट निकालते बैठे. ठीक आहे. तर कंडिशन्स बघा. आता हा जो कॅन्डिडेट आहे याची 5 जूनला एक्झाम आहे. ठीक आहे. नाही म्हणजे व्हॅलिडिटी या ट्रॅव्हलिंग पासची 5 जून ते 14 जून आहे. याची ऍक्च्युली एक्झामिनेशन डेट आहे बघा 10 तारखेची. याची 10 तारखेची आहे एक्झामिनेशन डेट. तर त्याच्या 7 दिवसा पहिले आणि 3-4 दिवस नंतर असं टोटल एक 10 दिवसाचं ते प्लॅन करून देतात. तर 5 तारखेपासून ते 14 तारखेच्या पिरियडमध्ये हा कॅन्डिडेट ट्रॅव्हल करू शकतो. आता त्याच्या घरापासून हे जेव्हा मी विचारलं त्याला, तर 5.5-6 तासाचं बाय रेल्वेचं टायमिंग आहे. ठीक आहे. एवढं दूर त्याला सेंटर दिलं, इट्स ओके. परंतु त्यासोबत बघा, हा SC ST सर्टिफिकेट नंबर आहे. जर TC ने विचारलं की कुठं आहे तिकीट, तर त्याला हा सर्टिफिकेट नंबर दाखवायचा. हा वाला त्यांना माहीत असतं. आणि हा डेट ऑफ इश्यू तर जुनी आहे. हा तुमचा युनिक कोड असणार आहे. ठीक आहे. साइन पण आहे चेअरमॅनची, हे दाखवू शकतात तुम्ही, किंवा हे पण बारकोड दाखवू शकतात. आणि आता कंडिशन बघा, याच्यासोबत तुम्हाला काही सर्टिफिकेट कॅरी करावं लागेल. आता SC ST कॅटेगरी आहे, तर फॉर्म भरताना तुम्ही SC ST कॅटेगरीचं ते सर्टिफिकेट अटॅच केलं असेल ना. तर तुम्हाला बघा, मी 1 by 1 वाचतो. दिस ट्रॅव्हल अथॉरिटी इज व्हॅलिड ओनली इफ अकंपनीड विथ ओरिजिनल SC ST सर्टिफिकेट. हे सेम हिंदीमध्ये दिलेलं आहे. जब मूलभूत मूल अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती प्रमाणपत्र. म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल हॉल तिकीट सोबत आणि या सोबत तुम्हाला SC ST सर्टिफिकेट कॅरी करावं लागेल. ॲट द टाइम ऑफ ऍक्च्युअल जर्नी द कॅन्डिडेट मस्ट कॅरी दिस अथॉरिटी विथ ओरिजिनल SC ST सर्टिफिकेट. ठीक आहे. एक दुसरी गोष्ट, हे विदिन द 7 डेज तुम्हाला अलाउड आहे. एक्झामच्या 7 दिवसाआधी वगैरे जर विदिन द स्टेट असेल आणि आउट ऑफ द स्टेट. आता हा रहिवासी महाराष्ट्राचा आहे, आपला कॅन्डिडेट महाराष्ट्राचा आहे, पण याचं त्याच्या घरापासून, आता सोलापूरचा कॅन्डिडेट आहे ते तिथून त्या जेरूर कुठं आलं, कर्नाटकमध्ये आलं, गुलबर्गा डिस्ट्रिक्टमध्ये आलं. तिथून 5.5-6 तासाचं डिस्टन्स आहे. म्हणजे कर्नाटक राज्यात. तर आउटसाइड स्टेट असेल तर 10 दिवस. ठीक आहे. असा जर्नीमध्ये तो प्रवास करू शकतो. तर याला 10 दिवस आलेले आहे बरोबर, 5 तारीख ते 14 तारखेपर्यंत. तर असा हा ट्रॅव्हल करू शकतो. जाणं येणं दोन्ही इन्क्लुडेड आहे. ठीक आहे. तर काय काय कॅरी करणार तुम्ही? ओरिजिनल तुमचं आधार कार्ड, SC ST सर्टिफिकेट ओरिजिनल वालं किंवा झेरॉक्स असेल तरी चालेल. दुसरी गोष्ट हे वालं आणि याच्यासोबत हॉल तिकीट. अशा 4 गोष्टी. आणि मग पेन वगैरे ते तर तुम्ही कॅरी करतातच. ठीक आहे. तर हे नीट लक्षात द्या, हे खूप जणांना माहीत नसतं.
उगाचच तुम्ही तिकीट बुक करतात तर ते तिकीट बुक करू नका, जर रेल्वेने तिथं पोहोचत असेल तर. हा, हे सांगायची गोष्ट नाही की सर मी आता जाणार नाही पण या तिकीटाचा वापर करून मी माझ्या मित्राला पाठवतो, माझ्या रिलेटिव्हला, माझ्या घरातल्या फॅमिली मेंबर्सला पाठवतो, तर ते चालत नाही. हे नॉन ट्रान्सफरेबल आहे. बघा इथे लिहिलेलं आहे नॉन ट्रान्सफरेबल आहे. तुम्हाला जावं लागेल, तुमचं नाव त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं, SC ST सर्टिफिकेटवर पण तुमचं नाव असतं, ते नाव तुमच्या आधार कार्ड सोबत मॅच केलं जातं. ठीक आहे, तर आनंदाची गोष्ट, टेन्शन घेऊ नका, पैसे वाचले तुमचे. आता जाणं येणं करून, आणि हा कोणतं सेकंड क्लास आहे, सेकंड स्लीपर क्लास आहे. असं नाही की सर थर्ड डब्यात आणि थर्ड एसीच्या आणि सेकंड एसीच्या आणि फर्स्ट एसीच्या डब्यात ट्रॅव्हल केलं, नाही, स्लीपर क्लासमध्ये करू शकता तुम्ही ट्रॅव्हल. ठीक आहे, तर स्लीपर क्लासचं आज नाहीतरी म्हटलं तर 200 रुपये तिकीट असतंच. ठीक आहे, तर 200 रुपये जाणं आणि येणं 400 रुपये लागले. ठीक आहे, तर तेवढे वाचले तुमचे 400 रुपये. आणि या 400 रुपयाचा फायदा कुठं करून घ्यायचा, याच्यासोबत तर तुम्ही वेगवेगळे एक्झाम्स देतच आहात महाराष्ट्रातल्या पण सरळ सेवा, तर त्याच्याकरता सुद्धा मॅथ्स अँड रिजनिंगची ही बॅच आहे, तुम्ही हे घेऊ शकतात. 12 जून पासून ही लाईव्ह असणार आहे. ठीक आहे, याच्यात सर्व शिकवलं जाईल एवढ्या सगळ्या एक्झाम्स करता, तर बिलकुल ताण घेऊ नका. मी वारंवार सांगतोय ही बॅच अल्टिमेट बॅच असणार आहे. हिस्ट्रीमध्ये नाव नोंदवलं जाईल या बॅच, बिलीव्ह मी. कुठं काय लिंक काय वगैरे आहे, आणि हे सर्टिफिकेट कुठून जनरेट करायचं असतं, सिटी इंटिमिडेशन स्लिप कुठून घ्यायची असते, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चलो बाय, टेक केअर, लव्ह यू गाईज.